नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरपासून आपण MPSC CSAT यामधील जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्यावर आयोग आपल्याला नेहमी प्रश्न विचारतात. असे टॉपिक रोज एक टॉपिक आपल्या चॅनलवर कंप्लीट करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण बघितलं MPSC CSAT यामध्ये आपल्याला असे काही टॉपिक आहे की हे टॉपिक आपण खूप कमी वेळामध्ये आपण सॉल्व करू शकतो. आणि आपल्याला बघितलं तर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन टॉपिकला आपल्याला खूप कमी वेळामध्ये आपण प्रश्न सोडवले तर आपल्याला पॅसेज सोडवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळणार, बरोबर. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण लेक्चर कंडक्ट करणार आहे आपल्या चॅनलवर. तर तुम्ही सर्वांनी रोज MPSC CSAT यावरचे लेक्चर तुम्ही बघत चला. आजच्या लेक्चरमध्ये बघितलं तर कॉम्बिनेशन हा आपण टॉपिक डिस्कस करत आहे. आता बघा, कॉम्बिनेशन या टॉपिकची जी कॉन्सेप्ट आहे ही आपल्याला परमेंटेशन, त्याचबरोबर कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी या तीन टॉपिकवर बघितलं तर आपल्याला एकाच कॉन्सेप्टनुसार आपण प्रश्न सॉल्व करू शकतो. फक्त थोडा यामध्ये बदल आहे. आणि या दोघांमध्ये कोणचा फरक आहे, कॉम्बिनेशन आणि परमेंटेशन यामध्ये कोणचा नेमका फरक आहे, हा फरकसुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये बघू. आणि कॉम्बिनेशन हा टॉपिक तुम्ही समजले तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी या टॉपिकवरचा तुम्हाला प्रश्न इझिली तुम्हाला सॉल्व करता येणार. म्हणजे कॉम्बिनेशन या टॉपिकवरची जी कॉन्सेप्ट आहे तीच कॉन्सेप्ट आपण प्रोबॅबिलिटीमध्ये सुद्धा आपण वापरू शकतो, बरोबर. आणि तुम्हाला बघितलं तर बघा, परमेंटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी या टॉपिकवर आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कंबाईनमध्ये किंवा ग्रुप सीमध्ये सुद्धा येणाऱ्या एक्झाममध्ये विचारू शकतात. तर आपण लेक्चरला सुरुवात करू. सुरुवातीला आपण बघितलं तर कॉम्बिनेशन या टॉपिकची आपण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर जो 2016मध्ये आयोगाने जो प्रश्न विचारला होता तो प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर तो प्रश्न घेऊ, त्यासोबतच त्या रिलेटेड म्हणजे कॉन्सेप्टवर आणखी काही प्रश्न घेऊ. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्बिनेशन या टॉपिकवरची काही बेसिक कॉन्सेप्टचे पण आपण प्रश्न घेऊ. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर कॉम्बिनेशन हा टॉपिक तुमचा आज इथे परफेक्टली क्लिअर होणार. तर तुम्हाला लेक्चर शेवटपर्यंत बघायला लागेल. आणि चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून राहू द्या, कारण आजपासून आपण MPSC CSAT यावरची सिरीज आपण स्टार्ट करत आहे. तर लेक्चरला सुरुवात करतो. सुरुवातीला आपण बघू. आता कॉम्बिनेशन या टॉपिकवर बघितलं तर आयोगाने आणि यावर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. तर बघा, कॉम्बिनेशन यावर बघितलं तर एक सिंपल कॉम्बिनेशन यावर प्रश्न येऊ शकतात. सिंपल कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला कोणती अट दिलेली नसेल अशा टाईपचे प्रश्न आपण सिंपल कॉम्बिनेशन या कॉन्सेप्टने सॉल्व करू. जेव्हा आपल्याला प्रश्नामध्ये एखादी अट दिलेली असेल तर ते प्रश्न आपण कंडिशनल कॉम्बिनेशनने आपण सॉल्व करणार. आता बघा, सिंपल कॉम्बिनेशन आणि कंडिशनल कॉम्बिनेशन यामधला नेमका फरक कोणता, तर हा फरक समजण्यासाठी आपल्याला काही प्रश्न बघावं लागेल. आणि त्या प्रश्नावरून तुम्हाला हा फरक समजून येणार की सिंपल कॉम्बिनेशन आणि कंडिशनल कॉम्बिनेशन. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर कॉम्बिनेशनचा आपल्याला अभ्यास करत असताना जे पण आजपर्यंत प्रश्न आलेले आहे, जसं MPSC असो, UPSC असो किंवा बाकीच्या एक्झाम आहे, या एक्झामपासून आपण पूर्ण पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण विचार केला तर कॉम्बिनेशनवरच्या आपण बघितल्या ज्या कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्ट मी काय केलेला आहे, या मॉडेलनुसार याला फिक्स केलेला आहे. म्हणजे मॉडेल नंबर 1मध्ये आपण कमिटीवरचे प्रश्न बघू, बरोबर आहे. मॉडेल नंबर 2मध्ये बघितलं तर नो, नन, नॉट मोर दॅन, म्हणजे प्रश्न कधी विचारतात, कमीत कमी विचारतात आणि जास्तीत जास्त विचारतात, अशा टाईपचे प्रश्न आपण मॉडेल नंबर 2मध्ये डिस्कस करू. मॉडेल नंबर 3मध्ये बघितलं तर ॲटलिस्ट, कमीत कमी, जास्तीत जास्त असे जे प्रश्न असणार ते मॉडेल नंबर 3मध्ये बघू. त्याचबरोबर बघितलं चौथ्या याच्यामध्ये जे कॉम्पिटिशन असते, म्हणजे एखादी स्पर्धा परीक्षा असेल, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये पहिली रँक, दुसरी रँक आणि तिसरी रँक याबद्दलचे पण प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. किंवा एकूण किती 15 खेळाडू आहे आणि यापैकी क्रमांक 1, 2, 3 पैकी अशा टाईपचे प्रश्न हे आपण मॉडेल नंबर 4मध्ये बघू. आणि काही प्रश्न बघितले तर सेकंड वगैरेचे पण आपण बघता येणार. सेकंड या टॉपिकवर तर बरेच वेळा प्रश्न आलेले आहे. सरळ सेवा असो की आपली कंबाईन ग्रुप सी असो. आता टेक्निकल परीक्षा झालेली आहे. आपल्या इंजिनिअरिंग, फॉरेस्ट आणि ॲग्री, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे तिथं तुम्हाला दिसून येतात, बरोबर आहे.
तर ही झाली बेसिक कॉन्सेप्ट आपण की कॉम्बिनेशनचा अभ्यास करत असताना तुम्हाला या 4 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि या 4 गोष्टीवरच प्रश्न आपल्याला विचारतात, ही पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समोर आता बघू. आता बघा थोडंसं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे डाऊट आहे हे डाऊट आपण इथे क्लिअर करू. सुरुवातीला बघू हे कॉम्बिनेशन आणि परमेंटेशन मधला नेमका फरक काय. सुरुवातीला बघा कॉम्बिनेशन म्हणजे काय असते, सिलेक्शन. सिलेक्शन म्हणजे काय, जेव्हा आपण एखादी काय करतो, निवड करतो या टॉपिकवरचे जे प्रश्न असणार हे कॉम्बिनेशन या कॉन्सेप्टने आपण सॉल्व करणार. जसं फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल देतो की बघा एखादी 15 व्यक्तींची का 15 खेळाडू असेल. आता या 15 खेळाडूपैकी आपल्याला 11 खेळाडूंची एक क्रिकेट टीम तयार करायची आहे. म्हणजे काय करतो आपण इथे बघितलं तर 15 खेळाडूपैकी आपण 11 खेळाडूंची निवड करत आहोत. म्हणजे 15 पैकी 11 खेळाडूची निवड करत आहोत. तर अशा टाईपचे प्रश्न आपण कशाने सॉल्व करणार, तर कॉम्बिनेशन या कॉन्सेप्टने. जसं आपल्याला सांगितलं असेल की एखादी म्हटलं असेल आपल्याला 17 व्यक्ती आहे, या 17 व्यक्तीपैकी आपल्याला 5 व्यक्तीची एखादी कमिटी करायची आहे. का म्हटलेलं आपल्याला कमिटी करायची आहे, किंवा आपल्याला म्हटलेलं असेल की एखादी समिती करायची आहे. तर अशा टाईपचे प्रश्न हे प्रश्न पूर्ण आपण कॉम्बिनेशन या कॉन्सेप्टने आपण सॉल्व करू. बरोबर आहे. आता आपण परमेंटेशन याकडे लक्ष देऊ. परमेंटेशन म्हणजे काय त्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. परमेंटेशन म्हणजे काय असते, अरेंजमेंट. मग अरेंजमेंटमध्ये बघितलं तर अरेंजमेंट म्हणजे मांडणी. आता मांडणी एकतर आपण काय करतो, इंग्लिश अल्फाबेटची मांडणी करतो किंवा आपले जे नंबर आहे यावरची आपण मांडणी करतो. तुम्ही बघितलं असेल आपल्याला काही नंबर दिलेले असते, या नंबर दिलेले असते आणि यावरून सांगितलेले असते की 4 अंकी संख्या कमीत कमी किती तयार होणार. बरोबर आहे. सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला 5, 6, 8, 9 4 अंक दिलेले आहे आणि यापासून कमीत कमी 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील. म्हणजे आपण या अंकांची काय करता, मांडणी करता म्हणजे कोणची कॉन्सेप्ट यूज करणार, तर परमेंटेशनची. म्हणजे दोघातला फरक लक्षात ठेवा. जेव्हा निवड करू तेव्हा आपण कॉम्बिनेशनची कॉन्सेप्ट यूज करू आणि जेव्हा मांडणी करू आपण तेव्हा आपण परमेंटेशनची कॉन्सेप्ट यूज करू. बरोबर आहे. या 2 गोष्टी थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आता बघा आज आपण बघितलं तर जो CSAT 2016 आपल्याला राज्यसेवेमध्ये आलेला प्रश्न आहे. प्रश्न समजून घेऊ. जसं बघितलं 6 पुरुष 5 स्त्रिया यांच्या गटातून 5 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, ज्यात 3 पुरुष आणि 2 स्त्रिया असतील. अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. आता हा प्रश्न सोडवण्याच्या पहिले आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता मग बेसिक गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला काही जे एकदम बेसिकवाले जे प्रश्न आहे त्याचे 1 ते 2 प्रश्न घेऊन आपली जी ट्रिक आहे ही ट्रिक तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे तुम्हाला पूर्ण गोष्टी इथे क्लिअर होणार. तसं बघितलं आपण जे बेसिक कॉन्सेप्ट आहे ही मॉडेल नंबर 1 डिस्कस करणार. मॉडेल नंबर 1 जे बेसिक प्रश्न आहे या बेसिक प्रश्नावर आपण जी ट्रिक यूज करणार आहे. बरोबर आहे. जी ट्रिक यूज करणार आहे या ट्रिकसाठी आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपण ते पहिले बघू, नंतर मग आपण 2016चा प्रश्न बघू. सुरुवातीला प्रश्न बघा. प्रश्न काय दिलेला आहे की बघितलं 3 पुरुष आहे आणि 3 स्त्रिया यांच्या गटातून 6 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे. तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. प्रश्न बघू. सुरुवातीला एकूण आपल्याकडे बघितलं तर 3 पुरुष आहे. बरोबर आहे. व आपल्याकडे दिलेला आहे व 3 स्त्रिया आहे. म्हणजे एकूण आपल्याकडे व्यक्ती किती आहे, 3 आणि 3 किती झालेले आहे, 6. आता एकूण व्यक्ती 6 आहे. या 6 पैकी आपल्याला किती घ्यायचे आहे, 6 सदस्य कमिटी करायची आहे. म्हणजे या 6 पैकी आपल्याला किती घ्यायचे आहे, 6 व्यक्ती घ्यायच्या. म्हणजे 6 पैकी 6 आहे. आता काळजीपूर्वक लक्ष द्या. सोडवायचं कसं याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजून येणार. आता बघा 6 पैकी 6 घेता तर आपण याला सोडवायचं कसं त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. एकूण व्यक्ती बघितलं तर 6 होते. या 6 पैकी आपण घेणार आहोत 6 व्यक्ती. 6 पैकी 6 घेणार आहोत. तर या 6ला काय करायचं, अंशामध्ये 6 वेळा उतरत्या क्रमामध्ये लिहायचं. बघा 6 वेळा उतरत्या क्रमात. 6, 5, 4,
3, 2 आणि 1. त्याचप्रमाणे या जो 6 आहे या 6ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात लिहायचं. 6, 5, 4, 3, 2, 1. पुन्हा कॉन्सेप्टकडे लक्ष द्या. हा बेसिक प्रश्न आहे, पण यावरच आपल्याला सोमवारचे पूर्ण प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होणार. काळजीपूर्वक लक्ष द्या. इथे काय म्हटलं होतं बघा, एकूण व्यक्ती किती आहे 6. या 6 पैकी आपण किती घेत आहोत 6 घेत आहोत. म्हणजे या 6ला आपण 6 वेळा उतरत्या क्रमात 1, 2, 3, 4, 5, 6 आणि या सर्व अंकांचा गुणाकार पहिली टर्म. आता बघा 6 पैकी 6, आता हा 6 आहे तर या 6ला काय करायचं 1 पर्यंत उतरत्या क्रमात लिहायचं. 1 पर्यंत उतरत्या क्रमामध्ये. आता बघा याला सॉल्व करत असताना आपल्याला लक्षात येणार का हे पूर्ण आणि ही पूर्ण टर्म काय होणार कॅन्सल. त्याचं उत्तर किती येणार 1. मग आता यावरून आपल्याला एक ट्रिक इथे लक्षात ठेवावं लागणार. की एकूण व्यक्ती किती होते 6 आणि आपल्याला कमिटीसुद्धा किती लोकांची करायची होती 6. म्हणजे हे दोन्ही पण अंक काय आहे सारखे आहे. दोन्ही पण अंक किती आहे सारखे आहे. 6 पैकी 6. अशा वेळेस आपण एवढं सॉल्व न करता याचं डायरेक्टली उत्तर लिहायचं 1. बरोबर आहे. याचं उत्तर डायरेक्टली लिहायचं 1. फक्त बघा काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं की आपल्याला म्हटलं आहे की एकूण व्यक्ती किती म्हटलेला आहे 6 आणि 6 पैकी आपण 6 घेत आहोत म्हणजे उत्तर काय असणार 1. एक आणखी प्रश्न बघू, डायरेक्टली त्याचं उत्तर काढू. जसं आपल्याला प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या. एकूण 3 पुरुष आहे आणि 5 स्त्री आहे. यांच्या गटातून 8 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल. आता आपल्याकडे बघितलं तर एकूण 3 पुरुष आहे व एकूण किती म्हटलेलं आहे 5 स्त्री आहे. म्हणजे एकूण व्यक्ती किती झालेल्या आहे 5 आणि 3 किती झालेल्या आहे 8 व्यक्ती झालेल्या आहे. आणि या 8 व्यक्तीपैकी आपल्याला किती सदस्य कमिटी करायची आहे 8च करायची आहे. म्हणजे आपण 8 पैकी एकूण किती घेत आहोत 8च घेत आहोत. म्हणजे दोन्ही पण संख्या काय आहे सारख्या आहे. अशा वेळेस काही सॉल्व न करता आपण उत्तर किती लिहायला पाहिजे 1. उत्तर 1. ही एक कॉन्सेप्ट इथे लक्षात ठेवा. आपल्याला सरळ सेवेच्या प्रश्न येऊ शकतो किंवा ग्रुप बी किंवा ग्रुप सी मध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता आपण नेक्स्ट बघू. आता थोडंसं काळजीपूर्वक आता एक आपण दुसरी याच्यामधली बेसिक कॉन्सेप्ट बघत आहोत. दुसऱ्या बेसिक कॉन्सेप्टकडे थोडंसं लक्ष द्या. आता बघा इथे आपल्याला दिलेला 5 पुरुष आणि 3 स्त्रिया यांच्या गटातून 3 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल हा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे एकूण किती बघितलं आपल्याकडं 5 काय आहे पुरुष आहे व 3 काय आहे स्त्री आहे. म्हणजे एकूण व्यक्ती किती झालेले आपल्याकडं 8 आहे आणि या 8 पैकी आपल्याला किती घ्यायचे आहे 3 घ्यायचे आहे. आता याचं उत्तर 1 येणार का तर नाही, कारण 8 पैकी 3 घेता दोन्ही बी संख्या काय विरुद्ध आहे किंवा डिफरंट आहे. आता बघा याला सॉल्व कसं करायचं. आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेला 8 पैकी 3 घ्यायचे आहे. तर सुरुवातीला अंशामध्ये काय करायचं, अंशामध्ये या 8ला 3 वेळा उतरत्या क्रमात 8, 7 आणि 6 लिहिलं. सर्व अंकांचा गुणाकार. आता या जो 3 आहे या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात कुठे छेदामध्ये. जसं बघितलं 3, 2 आणि 1 लिहिलं. आता याला आपण सॉल्व करू. हे किती 3 दुने 6, 6 कॅन्सल. 7 8 किती होणार 56. 7 8 किती 56. बरोबर. हे झालं आपलं उत्तर. पुन्हा एक वेळा आपण काळजीपूर्वक पुन्हा डिस्कस करू. आपल्याकडे बघितलं तर किती 5 पुरुष होते आणि 3 स्त्रिया होत्या. म्हणजे एकूण किती झाले 8 व्यक्ती झाले. 8 पैकी आपण किती घेत आहोत 3 घेत आहोत. 8 पैकी किती घेत आहोत 3. म्हणून या 8ला आपण 3 वेळा उतरत्या क्रमात लिहू आणि या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात लिहू. तर आपल्याला उत्तर भेटणार 56. बरोबर आहे. दुसरा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न दिलेला त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या की आपल्याकडे सांगितलेला 3 पुरुष आणि 5 स्त्रिया यांच्या गटातून 4 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर एकूण बघितलं तर आपल्याकडे 3 पुरुष आहे व 5 काय म्हणून आपण एकूण आपल्याकडे 3 पुरुष आहे आणि व किती 5 स्त्री आहे. म्हणजे एकूण व्यक्ती किती झाले 8 आणि या 8 पैकी आपल्याला किती सदस्य कमिटी तयार करायची आहे तर 4 लिहून घेतले.
म्हणजे 8 पैकी किती घेत आहोत 4, तर या 8ला 4 वेळा उतरत्या क्रमात 8 7 6 आणि 5 लिहिलं आणि या 4ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 4 3 2 1. आता याला सॉल्व कसं करायचं त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा आपल्याला इथे सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची. हे 3 दुने 6 काय होणार कॅन्सल. नोट केलं. हा 4 आणि हे 2 8. उरले किती 2 7 आणि 5. बरोबर आहे. हे 5 दुने 10 10 गुणिले 7 म्हणजे किती येणार 70. म्हणजे ही कमिटी किती वेळा गठीत करू शकतो तर 70 वेळा आपण गठीत करू शकतो. 70 वेळा. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. इथे पण तीच गोष्ट आपण केलेली आहे. 8 पैकी 4 घेतले म्हणून या 8ला अंशामध्ये 4 वेळा उतरत्या क्रमात आणि या 4ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात. ओके, पुढे जाऊ. आता आपण बघितलं तर मॉडेल नंबर 2 वरचे आपल्याला कॉन्सेप्ट बघायचे आहे. मॉडेल नंबर 2 मध्ये राज्यसेवा 2016 मध्ये आलेला प्रश्न आहे. हा प्रश्न आपण इथे सॉल्व करणार आहोत. प्रश्न बघितलं तर राज्यसेवा 2016 मध्ये आलेला प्रश्न आहे. प्रश्न समजून घेऊ. सुरुवातीला प्रश्न दिलेला बघा. 6 पुरुष आणि 5 स्त्रिया या गटातून 5 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, ज्यात 3 पुरुष आणि 2 स्त्रिया असतील अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. प्रश्नामध्ये बघितलं तर सुरुवातीला आपल्याला 6 पुरुष आहे. या 6 पुरुष पैकी आपल्याला किती घ्यायचे आहे तर 3 पुरुष घ्यायचे आहे. 6 पैकी किती 3 आणि म्हटलेलं आहे. आणि आपल्याला म्हटलेलं आहे हे दिलेल्या किती आहे हे 5 स्त्री आहे, त्याच्यापैकी आपल्याला किती घ्यायचे आहे तर 2. 5 पैकी आपण किती घेणार आहोत 2. आता याला सॉल्व कसं करायचं लक्ष द्या. त्यापूर्वी एक लक्ष ठेवा, जेव्हा पण प्रश्नामध्ये आणि असेल तर आपण गुणाकार करायचा आणि जेव्हा आपण किंवा असेल तेव्हा आपण अधिक करायचा. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. यावर तुम्हाला प्रोबॅबिलिटीमध्ये सुद्धा ही लक्षात ठेवावं लागणार. आणि असेल तर गुणाकार किंवा असेल तर प्लस. आता आपण बघितलं इथं 6 पैकी 3 घेत आहोत. 6 पैकी 3, त्या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात 6 5 4 आणि या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 3 2 1 आणि आहे तर गुणाकार 5ला 2 वेळा उतरत्या क्रमात 5 4 आणि या 2ला 1 पर्यंत 2 आणि 1. याला आपण सॉल्व करू. सॉल्व करत असताना लक्ष ठेवू की हे 3 दुने 6 काय होणार कॅन्सल. हा 1 आणि हा किती 2. इथं उरले किती 5 गुणेला 4 गुणेला 5 गुणेला 2. हे किती झाले 5 चोक 20 5 दुने 10. उरले किती 200. म्हणजे उत्तर किती असणार तर 200. म्हणजे ही कमिटी किती वेळा गठीत करता येणार तर उत्तर असणार 200 वेळा. बरोबर आहे. अशा टाईपचे प्रश्न आपण बघितलं तर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असेल तर हे प्रश्न आपण खूप कमी वेळामध्ये सॉल्व करू शकतो. आणि गणित बुद्धिमत्तामध्ये आपले प्रश्न सोडवत असताना कमी वेळ लागला तर तेवढा वेळ आपण पॅसेज सॉल्व करण्यासाठी यूज करू शकतो. म्हणजे आपला स्कोर काय होणार चांगला येणार. बरोबर आहे. आणि आपल्याला कमी वेळामध्ये चांगले मार्क मिळू शकतात. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.